ग्रीन रुद्राक्ष ट्रस्टमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण माहितीच्या अधिकाराबद्दल म्हणजे RTI बद्दल एक खूप महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र शासनानं नुकताच एक असा बदल केलाय ज्यामुळे आपला खूप वेळ आणि त्रास वाचणार आहे. चला तर मग पटकन बघूया की हा बदल नक्की आहे तरी काय. एक गोष्ट सांगा, RTI अर्ज दाखल केल्यावर माहितीचं शुल्क किती भरायचं आहे याच्या एका पत्रासाठी आपल्याला पोस्टमनची वाट बघावी लागते. कधीकधी तर दिवस जातात, आठवडे जातात आणि आपला महत्त्वाचा वेळ जातो. हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना आला असेल, हो ना? पण आता ही वाट बघणं थांबणार आहे, कारण तुमचा मित्र ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट आपल्या सगळ्यांसाठी एक जबरदस्त खुशखबर घेऊन आला आहे. तर ही आहे ती महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र शासनाने 29 डिसेंबर 2024 रोजी एक नवीन सरकारी परिपत्रक म्हणजे GR काढला आहे आणि यामुळे माहितीच्या अधिकाराचं शुल्क कसं कळवलं जातं ती संपूर्ण पद्धतच आता बदलणार आहे. आणि यातला सगळ्यात मोठा, सगळ्यात महत्त्वाचा बदल कोणता असेल तर तो हा आहे. आता सरकारी अधिकाऱ्यांना माहितीचं शुल्क पोस्टाने पाठवण्याची गरज नाहीये. उलट त्यांनी ही माहिती आपल्याला ईमेलनेच कळवावी असं बंधनकारक करण्यात आलं आहे. ही खरंच एक मोठी सुधारणा आहे. आता फरक बघा किती मोठा आहे. जुन्या पोस्टाच्या पद्धतीमध्ये आपला वेळ पण जायचा आणि पैसेही खर्च व्हायचे. पण आता या नवीन ईमेलच्या पद्धतीमुळे जी माहिती मिळायला आठवडा लागायचा ती आता काही मिनिटात मिळेल. म्हणजे आपला वेळ वाचला, पैसा वाचला आणि सगळं काम एकदम वेगात होणार. ही सगळी बातमी ऐकून खूप छान वाटतंय, बरोबर? पण जरा थांबा. याच सरकारी परिपत्रकात एक असं वाक्य आहे ज्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर या सगळ्यात चांगल्या नियमाचा आपल्याला काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे आता जे मी सांगणार आहे ते जरा लक्ष देऊन ऐका. हे आहे ते वाक्य. परिपत्रकात असं लिहिलंय की अधिकाऱ्यांनी शुल्काची माहिती शक्य तितक्या लवकर कळवावी. आता सगळ्या खेळ याच शक्य तितक्या लवकर ह्या शब्दांमध्ये लपलेला आहे. आपल्याला माहीत आहे की कायद्याप्रमाणे अधिकाऱ्याला RTI अर्जावर माहिती द्यायला पूर्ण 30 दिवसांची मुदत असते. पण शक्य तितक्या लवकर म्हणजे नक्की किती दिवस? 2 दिवस, 5 दिवस की 10 दिवस याची कोणतीही स्पष्ट वेळमर्यादा दिलेली नाही आणि याचाच गैरफायदा काही अधिकारी घेऊ शकतात. आता हे चित्र बघा म्हणजे कळेल. खरं तर अधिकाऱ्याने 2-3 दिवसात ईमेल पाठवला पाहिजे, पण शक्य तितक्या लवकर या शब्दाचा आधार घेऊन एखादा अधिकारी मुद्दामून उशीर करून अगदी 29व्या दिवशी सुद्धा ईमेल पाठवू शकतो. मग मला सांगा, ईमेलचा उपयोग काय झाला? उशीर तर होणारच. मग आता प्रश्न उडतो की या धोक्यापासून आपण वाचायचं कसं? आणि या नवीन नियमाचा खरा फायदा आपल्याला कसा घेता येईल? काळजी करू नका, त्यावर एक अगदी सोपा उपाय आहे. तर आत्तापासून आपल्याला फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट, प्रत्येक RTI अर्जामध्ये आपला ईमेल ID एकदम स्पष्ट अक्षरात लिहा. आणि दुसरी, त्याच अर्जामध्ये 29 डिसेंबर 2024च्या शासन परिपत्रकानुसार या वाक्याचा आवर्जून उल्लेख करा. असं केल्याने काय होईल माहितीये? जेव्हा अधिकारी आपल्या अर्जात या परिपत्रकाचा उल्लेख वाचेल तेव्हा त्यांच्या लगेच लक्षात येईल की समोरची व्यक्ती ही कायद्याची माहिती ठेवणारी एक जागरूक नागरिक आहे आणि मग ते आपल्याला वेळेवर ईमेल पाठवायला टाळाटाळ करणार नाहीत. चला तर, आज आपण शिकलेले 4 महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. 1. RTIचं शुल्क आता ईमेलने कळवलं जाणार. 2. शक्य तितक्या लवकर या शब्दांपासून सावध राहायचं. 3. अर्जात आपला ईमेल ID न चुकता लिहायचा. आणि 4. 29 डिसेंबर 2024च्या परिपत्रकाचा उल्लेख करायला अजिबात विसरायचं नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्ञान हीच आपली खरी शक्ती आहे आणि आपल्या हक्कांसाठीच्या या लढाईत ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट एक मित्र म्हणून नेहमीच आपल्यासोबत आहे. धन्यवाद. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.